नमस्कार मित्रांनो. आत्ताच एक न्यूज तुम्हाला बघायला मिळाली असेल की बांगलादेशच्या ज्या माजी पंतप्रधान होता शेख हसीना यांना बांगलादेशच्या एका न्यायाधिकरणाने क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी म्हणजे मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यामध्ये फाशीची शिक्षा सुनावली आहे. ऍक्च्युली झालं असं होतं की बांगलादेशमध्ये जुलै ऑगस्ट 2024 मध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन झालं होतं आणि हे आंदोलन दडपून टाकण्याच्या दृष्टिकोनातून शेख हसीना यांनी त्यावेळेस आदेश दिले होते आणि या आदेशामध्ये त्यांनी आंदोलन दडपून टाकण्याच्या दृष्टिकोनातून हेलिकॉप्टर असेल, ड्रोन असेल किंवा आणखीन घातक शस्त्रे असतील यांचाही वापर करण्याची परवानगी दिली होती. मित्रांनो, आंदोलन दडपून टाकत असताना साधारणतः 1400 पेक्षा अधिक व्यक्तींचा या ठिकाणी मृत्यू झाला आणि काही हजारोवर संख्या आहे जी जखमींची आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी 1400 पेक्षा अधिक व्यक्तींचा जर मृत्यू झाला असेल तर यांना 1400 पेक्षा अधिक वेळेस मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी लागेल असाही एक युक्तिवाद या न्यायाधिकरणाने केलेला आहे. सो या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं असं आहे की हा जो निकाल जो काही न्यायाधिकरणाने दिला हा आंतरराष्ट्रीय पातळीवर एक खूप मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. आता या विरोधात शेख हसीना यांनी अपील करण्याचं म्हटलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि हे म्हणतायत की बाबा हा जो निकाल आहे हा एक प्रकारे राजकीय सूड आहे. परंतु बघूयात मित्रांनो, एकंदरीत निकाल काय येणाऱ्या राज्यसेवा डिस्ट्रिब्युटिव्ह पॅटर्नच्या दृष्टिकोनातून हा जो मुद्दा आहे क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी हा आपल्याला एक उत्तर लेखनाच्या दृष्टिकोनातून विचारला जाऊ शकतो. तो याला थोडंसं डिटेलमध्ये आपल्याला बघून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.